नमस्कार मित्रांनो, आपली सिरीज सुरू आहे कशाची? पेपर रिव्ह्यूची. आज झालेल्या सर्व जिल्ह्यातील पेपरचे रिव्ह्यूज देत आहे आणि विद्यार्थ्यांचे खूप कॉल्स आले. त्यांचं म्हणणं आहे की मीरा भायंदर यावर रिव्ह्यू टाका सर, सर्वात कठीण पेपर मीरा भायंदरला पडलेला आहे. तर त्यासाठी मी मीरा भायंदरवर पोलीस भरतीचा आजचा पेपर त्यावर गणित आणि बुद्धिमत्ताचा रिव्ह्यू घेऊन आलेला आहे. तर बघूया कशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्याचे सोल्युशन्स होते. खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे, सर मीरा भायंदर खूप कठीण पेपर यावेळेस सेट झालेला आहे. पण बघूया कठीणाची पातळी किती आहे आणि प्रश्नाचे स्वरूप काय आहे. राईट, चला येऊया मीरा भायंदरच्या आपल्या गणित आणि बुद्धिमत्ता. या पहिल्या पेजवर तर गणित आणि बुद्धिमत्ता दिसत नाही. राईट, थोडीशी जे आम्हाला पेपर जिथून मिळाले आहेत थोडीशी प्रिंट थोडी व्यवस्थित नाही, बट तरीही मी बोलून दाखवेल तुम्हाला प्रश्न. आणि तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल तर मी बोलेल, त्यानुसार तुम्ही समजून घ्याल. चला येऊया खाली खाली खाली. हे सर्व तुम्हाला जी केचे प्रश्न दिसत आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18, 1 मिलीवोल्ट म्हणजे 10 चा पॉवर -3 व्ही इतका होतो. बट हा सुद्धा गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड नाही, हा तुमच्या जी केशी रिलेटेड प्रश्न आहे. अजूनपर्यंत तर गणित बुद्धिमत्ता सुरू झालेला नाही आहे. द्विकल्प, आम्ही देवळात जाऊ, मार्च नंतर एप्रिल महिना येतो, पावसाळा सुरू झाला असं बोलतोय. बट गणित आणि बुद्धिमत्ता समोर दिसेलच. खालीलपैकी कोणत्या नाही पर्यंत विना. गुरुजी म्हणाले की मुलांना नेहमी खरं बोलावे, गुरुजीच बोलतात खरे, बाकी सर्व खोटे. चला समोर येऊया. 11वा गुरु होणे. चला इथून सुरू होत आहेत बघा. 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? चला क्वेश्चन नंबर 51 पासून सुरू होत आहे. बघूया आपण याचे रिव्ह्यूज. चला क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 नाही, क्वेश्चन नंबर 51 की 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? 2 अंकी संख्येत बरं का, 2 अंकी संख्या किती आहेत आपल्याकडे? 1 पासून तर 9 पर्यंत एकच अंक तयार होतो. राईट, मग 10 पासून 99 पर्यंत, 10 पासून 99 पर्यंत एकूण 90 2 अंकी संख्या आहेत. एकूण किती आहेत? 90. एकूण 2 अंकी संख्या या आहेत 90 एकूण. त्यामध्ये प्रश्न असा विचारलाय की 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? 7 हा अंक नसलेल्या. बरं, हे तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की 100 पर्यंत किती संख्येमध्ये 7 हा अंक येतो, तर हे माहिती आहे की 20 वेळेस येतोच. 20 वेळेस येतो. त्यापैकी एका अंकामध्ये 1 ते 9 पर्यंत एक वेळेस तो झालाय, म्हणजे राहिले किती? 19. राहिले किती? 19. पण त्या 19 मध्ये 77 ही एक अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये 7 2 वेळेस आले आहेत. त्या 19 मध्ये 77 ही एक अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये 7 2 वेळेस आलेल्या आहे. तर 7 नसलेल्या संख्या पाहिजे. तर या जर वेगवेगळ्या असतील तर याला काउंट करण्यात आले असतं त्या 19 मध्ये, बट त्याच्यामधून एक कमी करावा लागेल तुम्हाला. तर 18 अशा संख्या तयार होतील. 18 संख्या ज्याच्यामध्ये 7 येईल. 18 अशा संख्या जर तयार होतील ज्याच्यामध्ये 7 येईल, तर एकूण तर 2 अंकी संख्या तुमच्याकडे 90 आहेत. त्यापैकी 18 संख्या अशा आहेत, 18 संख्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये 7 मिळतो तुम्हाला. 18 संख्या अशा असतील ज्याच्यामध्ये 7 मिळतो, तर किती संख्या अशा असतील ज्याच्यामध्ये 7 मिळत नाही? तर 90 मधून 18 मायनस करून घ्या, म्हणजे एकूण 72 संख्या अशा असतील ज्याच्यामध्ये 7 मिळणार नाही. 7 मिळणार नाही. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 72. ऑप्शन नंबर 1 80, 81, 90 आणि हे ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतंय तुम्हाला 72 अशा संख्येला असायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 मिळणार नाही. राईट, चला हा पहिला प्रश्न होता. दुसरा बघा, क्वेश्चन नंबर 52 वर या. क्वेश्चन नंबर 52, एका चौरसाची परिमिती 100 आहे बरं का. चौरस ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात, परिमिती 100 असेल म्हणजे 100 भागीला 4, एक बाजू असेल 25.
ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात ना, 25 25 25 25, तर परिमिती तयार होईल 100. आणि प्रश्न विचारलाय त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, तर 25चा वर्ग. तुमचं उत्तर 25चा वर्ग 625 हे उत्तर असायला पाहिजे. बघा हे 630 25 425 हा इथे मिळत आहे 625 25 चौरस मीटर हे त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तुमच्या सर्वांना माहिती आहे वर्गाचे क्षेत्रफळ काढणे म्हणजे बाजूचा वर्ग करणे. 25चा वर्ग 625. चला नेक्स्ट. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48. क्वेश्चन नंबर 53 वर या. क्वेश्चन नंबर 53. एका वाहनाचा सरासरी वेग दिलेला आहे ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. बघा हा जो ताशी वेग दिलेला आहे, राईट, म्हणजे एका तासाचा वेग, आणि हा दिलाय तास, 6 तास. म्हणजे ही दिली आहे स्पीड आणि हा दिलाय टाइम. तर स्पीड इंटू टाइम हे होतं डिस्टन्स. म्हणजे 48 गुणिला 6 एकूण किती किलोमीटर होतं बघा. 6 8 48, 6 चौक 24 आणि 4 28. एकूण हे काय मिळतं तुम्हाला, किलोमीटरचं अंतर, 288 किलोमीटरचं अंतर. तर समोर बोलताय तर वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास, वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास तेवढेच अंतर म्हणजे हे अंतर, तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. 288 किलोमीटरचं अंतर आहे, अंतर भागीला, आता ती स्पीड झाली आहे 72. 72 ने भाग द्या, 7 चौक 28, 2 चौक 8, म्हणजे 4 तास लागायला पाहिजे त्याला 72 किलोमीटरच्या वेगाने 288 किलोमीटरचं अंतर पार करायला 4 तास तुम्हाला मिळतो. ऑप्शन नंबर 1 4 तास. राईट. सर्व रिलेटेड टॉपिकचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत जे शिकून चुकलेलो आहोत, फक्त त्याला अप्लाय करणे आहे. चला नेक्स्ट या. क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 याला इरेज करूया. काय बोलताय, एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो. आता सूट देणे म्हणजे कमी करणे. 100% जर त्याची किंमत असेल तर 8% सूट देतो, म्हणजे 92% घेत असेल, तो 92% घेत असेल तर 8% सूट देतो. तरीही त्याला 15% नफा होता. आता ऍक्च्युली होतं काय की तुम्ही जसं काही खरेदी करायला गेले ना, तिथे लिहिलं असेल 20% डिस्काउंट, 20% सूट, त्याच्यावर विकतात ते. बट ते विकल्यानंतरही ते दुकानदार त्याच्यावर काहीतरी कमाई करतात, तर तो 8% देऊनही 8% सूट देऊनही तो किती टक्के कमाई करतोय, 15%. बघा 8% सूट देऊनही तो त्याच्यावर 15% नफा कमवतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 आहे, छापील किमतीवरच सूट दिल्या जातो बरं का, तर छापील किंमत आहे 1750. याच्यावर तो सूट देतो 8%, म्हणजे 100% मायनस 8% म्हणजे किती घेतो तो, 92%. म्हणजे ही काय तयार होते तुमची विक्री किंमत. प्रिंट अमाऊंट पासून विक्री किंमत आपण तयार केली आणि त्याला 15% नफा होतो. म्हणजे ही जी विक्री किंमत आहे याच्यावर 15% एक्स्ट्रा मिळतात त्याला. 100% पेक्षा 15% एक्स्ट्रा म्हणजे 115% मिळत असतील. म्हणजे ही जी संख्या असेल ही 115% असेल तर 115 ने भाग देऊ आणि गुणिले 100 करू. तर याच्यापासून तुम्हाला त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी तयार. आणि खरेदी तयार झाल्यावर आपण प्रश्नामध्ये बघूया की काय प्रश्न विचारलाय. तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली. आपल्याला खरेदी किंमतच काढायची आहे. खरेदी किंमतच काढा म्हणते. त्याच्यानुसार खरेदी किंमत काढू. भाग जातो का आधी बघून घ्या. बघा 100 आकलून दिलेत, राईट. पुन्हा 92 आणि 115 मध्ये 23 ने भाग जातो. 23 चौक 92, 23 पंचे 115, 5 ने या 1750 ला भाग द्या. 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 0. 350 गुणिला 4, 350 गुणिला 4 म्हणजे किती रे, 1400. हे असायला पाहिजे तुमचं उत्तर. 1400 बघा मिळतं का ऑप्शन मध्ये, हे मिळतंय ऑप्शन मध्ये 1400. हे उत्तर असायला पाहिजे, राईट. प्रॉफिट अँड लॉसचे कन्व्हर्जन्स जे तुम्हाला शिकवून चुकलेलं आहे त्याचा वापर करणे आहे, राईट. चला नेक्स्ट प्रश्नाला येऊया. हे झाले याचं 1400. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 55 वर या. आता हा थोडासा एक्सेप्शनल क्वेश्चन दिसतो बरं का, की एक्सचा वर्ग प्लस 4x प्लस 4, एक्सचा वर्ग प्लस
4x+4 याला याला x+2 ने भागाकार करा. याला भागाकार करायचा आहे कशाने? x+2 ने. x+2 ने भागाकार करायचा आहे. आणि प्रश्न विचारलाय भागाकार करा व भागाकार व बाकी लिहा. जो भागाकार येतो तो आणि बाकी लिहायचे आहे. तर सर्वात पहिला टर्म बघा, हा x चा वर्ग दिसतो, म्हणजे या x ला x ने गुणाकार करेल तर x चा वर्ग होईल. पण या संख्येने भाग द्यायचा आहे x+2 ने, तर दोघांना पण x ने गुणाकार करावा लागेल. x गुणिला x x प्लस x गुणिला 2 2x असा होईल. म्हणजे x ने याला गुणाकार केला तर याचा गुणाकार मिळतो x चा वर्ग अधिक 2x. आणि आपण जसं भागाकारामध्ये वजाबाकी करतो ती वजाबाकी करू, जिथे x चा वर्ग कटला. 4x मधून 2x कमी केले, हा राहिलाय 2x+4. 2x+4. आता हा x+2 आहे आणि 2x+4 जर करायचं असेल तर मी याला 2 ने जर गुणाकार करेल, याला जर मी 2 ने गुणाकार करेल तर हा x+2 आहे. याला मी 2 ने गुणाकार केला, 2 गुणिला x 2x प्लस 2 गुणिला 2 4. म्हणजे याला जर मी 2 ने आता गुणाकार करतो आहे तर तो मिळतोय मला 2x+4 2x+4. आणि यांना वजा करेल तर 2x आणि हा 4 घटलाय, 0 0 शिल्लक राहिलाय. आणि तुमचा भागाकार किती आलाय? भागाकार आलाय x+2. हा भागाकार असायला पाहिजे आणि शिल्लक किती? 0. कुठे मिळतं बघा, हा बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. भागाकार आलाय x+2 आणि बाकी राहिले 0. तुमचा ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. राईट. चला नेक्स्ट पेजला जाऊया. 55 पर्यंत झालेले आहेत. समोर बघूया. समोर 56, 57, 58, 59 सर्व आपल्याच दिसत आहेत. गणित आणि बुद्धिमत्ताचे. चला 56 पासून ते 60 61 पर्यंत बघूया. 56 पासून 61 पर्यंत. क्वेश्चन नंबर 56. रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. 2015 ला विकत घेतली. घसाऱ्याचा दर, घसारा समजून घ्या बरं का. घसारा म्हणजे त्याची म्हणजे किंमत डिक्रीज होणे, डिक्रीज कमी 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 होत जाणे. तो 20% असल्यास 2 वर्षानंतर, काय बोलताय 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती? 60,000 रुपये इथे सोडवतोय बरं का. 60,000 रुपये ही किंमत होती त्याची आणि प्रत्येक वर्षी 20% त्याची किंमत कमी होते. ही तर कोणतीही संख्या स्वतःसाठी 100% असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. 20% पहिल्या वर्षी कमी होईल तर 100 वजा 20, 100 वजा 20 किती असायला पाहिजे? तो 80%. हे तर झालं पहिल्या वर्षी. मग यांच्यापासून जे तयार होईल त्याच्यावरही 20% कमी होतील तर 100 वजा 20 80%. हे 2 वेळेस 80% काढून जी किंमत शिल्लक असेल ते होईल या प्रश्नाचं उत्तर 2 वर्ष कंटिन्यू केल्यानंतर. चला बघूया काय म्हणतोय. हा 1 0 1 0 कटले, हे 2 0 कटले, हे 2 0 कट करू. 8 गुणिला 8 64. 64 गुणिला 600 तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 600 चे 2 0 जोडून देऊ. 6 चौक 24 2 शिल्लक 6 6 36 आणि 2 38 ते असायला पाहिजे 38,400. 38,400 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे जर घसारा 20% 2 वेळेस होत असेल. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. पटापट याला संपून घेणे आहे आपल्याला. पुन्हा नेक्स्ट रिव्ह्यू देणे आहे तुम्हाला इतर जिल्ह्याचा. क्वेश्चन नंबर 57 बघा. एका समांतरभुज चौकोन माहितीये का रे कसा असतो? असा तिरपा, तो आपली काजू कतली असते ना, काजू कतलीच्या शेप मध्ये. राईट. तो असतो समांतरभुज चौकोन. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, बरं क्षेत्रफळ दिले 112. राईट. क्षेत्रफळ, तर या समांतरभुजचे क्षेत्रफळ म्हणजे बेस इंटू हाईट, म्हणजे उंची गुणिला पाया, पाया गुणिला उंची. हा माहिती असेलच तुम्हाला, याचे सूत्र माहिती असायला पाहिजे. आणि हे क्षेत्रफळ दिलंय 112 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया दिलेला आहे 10 सेंटीमीटर. पाया म्हणजे हा पाया दिलाय 10 सेंटीमीटर आणि प्रश्न बोलतोय त्याची उंची काढा. उंची काढा म्हणजे ही उंची काढायची अशी. तर क्षेत्रफळ जर दिलाय तुम्हाला 112 बरोबर, तुम्हाला उंची काढायची आहे, बेस दिलाय 10
गुणीला उंची काढू, तर हा 10 इकडे येईल भागाकारात, 112 भागीला 10 म्हणजे 11.2 ही असायला पाहिजे उंची. 11.2 बघा रे 11.2 ऑप्शन नंबर 1 राईट. थोडेसे प्रॉपर्टीज गुणधर्म तुम्हाला भूमितीचे माहिती असायला पाहिजे. 11.2. चला येऊया नेक्स्ट प्रश्नावर. क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 काय बोलतोय? एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो व 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. असते तर त्याला काहीतरी वेगळं सोल्युशन केलं असतं. तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या किती? एकदम सिंपलचा प्रश्न आहे हा. जो 70 आहे हा या दोघांच्या बेरजेमधून वजा करून घ्या. 45 अधिक 52 किती झाले रे? 97. 97 मायनस हे किती आहेत? 70. 97 मायनस 70 म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे 27. 27 बघा ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर बी राईट ना. याला ते एक वेन डायग्राम तयार करून केल्याची त्याची गरज नाही बरं का. चला चला ऑप्शन नंबर बी 27. नेक्स्ट या क्वेश्चन नंबर 59. बरं हा आपला आहे का? नाही, हा तर फॉस्फरस, नायट्रोजन, त्याच्याशी रिलेटेड पोटॅशियम म्हणजे तुमचा जनरल सायन्सचा क्वेश्चन आहे बरं का. हा आपला गणिताचा प्रश्न नाही. गणिताचा नाही तर समोरचा बघूया. बरं क्वेश्चन नंबर 50 वर या. महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. गुणोत्तर दिलाय 3:5. हा दिलाय 3:5. कुणाचे? की दरमहा खर्चाचे व उत्पन्न. हा आहे खर्च आणि हा आहे उत्पन्न. प्रश्न विचारलाय तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या, कुणाच्या? उत्पन्नाचा शेकडा किती? हा जो खर्च आहे हा 3, त्याच्या या उत्पन्नाचा शेकडा किती? तर याचा 1% भाग देऊ. 1% तुम्हाला माहिती आहे, 1% 0.05. डेसिमल पॉईंट सारखा करू. हा होतोय 300 भागीला 5 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 60%. बघा ऑप्शन मध्ये मिळतं का 60%? हे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. पर्सेंटेज विथ रेशो. पर्सेंटेज विथ रेशो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61 ला या. 9 संख्यांचा मध्य. मध्य मध्य म्हणजे काय रे? मध्य म्हणजे सरासरी बरं का. मध्य म्हणजे सरासरी. वेगवेगळे नाव आहेत ना, सांगितले होते. तर 9 संख्या आहे, 9 संख्यांचा मध्य 77 आहे, तर गुणाकार करून टाका. 9 गुणीला 77 एकूण किंमत मिळेल 7-9 झाली आहे 63. 6 शिल्लक, 63 आणि 6 69 ही मिळते टोटल 693. 77 आहे. जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली, आता 9 होती, पुन्हा एक संख्या मिळवली, आता ती झाली किती? 10. इकडे येत आहे 9 अधिक 1 10. एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो. आधी मध्य म्हणजे सरासरी, सरासरी होती 77, ती 5 ने वाढते आहे, तर 77 अधिक 5, 77 अधिक 5 82. यांचा गुणाकार करा, हा मिळतोय 820. तर प्रश्न विचारला तर मिळवलेली संख्या कोणती? एक संख्या जी वाढवली, या दोघांचा डिफरन्स करून घ्या, उत्तर घेऊन जा. 820 मधून 693 कमी करा, त्याची झा राहिलाय 7, एक शिल्लक 2, एक शिल्लक 127 ही संख्या असायला पाहिजे. मिळवलेली 127 कुठे मिळत आहे? तर ऑप्शन नंबर सी राईट. चला हा पेज झाला, आपण 61 पर्यंत पोहोचलोय. शेवटचे 40 प्रश्न बघूया काय बोलतात. चला क्वेश्चन नंबर 62, 63 सर्व आहेत, आपल्याच कामाचे आहेत. त्यांना पण सॉल्व्ह करून घेऊया, व्यवस्थित वाचून घेऊ, समजून घेऊ आणि उत्तरे काढू. क्वेश्चन नंबर 62 बघा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता. अशा 2 समांतर रेषा आहेत, त्याला एखाद्या छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 असेल. या ज्या तयार होतील तर एका कोणाचे माप, कुठला पण एक कोण घ्या, उत्तर तेच मिळेल तुम्हाला सारखं. हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कुठला पण घ्या, समजा हा घेत आहे, हा होत आहे 40. एका कोणाचे माप 40 असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप किती? आता याचा संगत कोण? हा बाजूचा, हा बाजूचा राईट. त्याचे माप किती? हा स्ट्रेट अँगल आहे, स्ट्रेट अँगल हा 180 चा असतो, हा टोटल असतो कितीचा?
180, या 180 पैकी हा 40 असेल तर 180 - 40 हा कितीचा असायला पाहिजे? 140चा असायला पाहिजे. बघा ऑप्शन मध्ये मिळतं का 140? ऑप्शन नंबर सेकंड 140. संगत कोण? सरळ कोण 180, त्यानुसार एक 40 आहे तर दुसरा 140 असायला पाहिजे. चलो संपलाय तो. बरं क्वेश्चन नंबर 63. एका त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? बघा हा असा एक त्रिकोण आहे, त्याचे शिरोबिंदू हा हा आणि हा, आणि याच्यापासून जर एखादा वर्तुळ तयार होतो असा, तर या वर्तुळाला काय म्हणतात? तर याला म्हणतात परिवर्तुळ. काय म्हणतात? परिवर्तुळ. चला नेक्स्टला या. क्वेश्चन नंबर 64. एका वर्तुळाची जीवा आहे 24 सेंटीमीटर. समजा एखादी वर्तुळ काढतोय मी इथून, ही जीवा आहे 24 सेंटीमीटर, इथून इथपर्यंत किती? 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. हा केंद्रबिंदू आहे, तर हा केंद्रापासूनचे सर्वात जवळचे अंतर हे 5 सेंटीमीटर आहे बोलतोय. ज्यावेळेस केंद्रापासूनचे अंतर काढलं जातं त्यावेळेस हे जे इथे इंटरसेक्ट करतं मीन्स त्यावेळेस या 24चे म्हणजे याचे दोन तुकडे सारखे होतात. हा होतो 12 आणि हा होतो 12. त्या जीवेचे दोन सारखे तुकडे होतात. आणि प्रश्न विचारला आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही काढायची आहे तुम्हाला त्रिज्या. बघा इथे काही असा काटकोन त्रिकोण तयार होत आहे. हा आहे तुमचा 5, हा आहे 12, तर हा किती? दॅट इज द क्वेश्चन. काटकोन त्रिकोण म्हणजे ते पायथागोरस वाले बाबा, त्याचा वापर करूया. 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25, 144 अधिक 25 हा झालाय 169. हा कुणाचा वर्ग आहे का बघा? तर हा आहे 13चा वर्ग. म्हणजे ही संख्या किती असायला पाहिजे? 13. वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असायला पाहिजे? 13 सेंटीमीटर. पायथागोरसचं त्रिकूट 12, 13, 5 राईट ना? त्रिकूट आहेत ना लक्षात? चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 65. खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही बोलते? परिमेय संख्या नाही म्हणजे अपरिमेय संख्या शोधायची आहे. अपरिमेय. ज्या संख्येची किंमत तयार होत असेल त्याला म्हणतात परिमेय संख्या, मग ती कशी पण असो. पण ज्याची किंमत काढू शकत नाही ती होतं अपरिमेय संख्या. तर अशी कोणती इथे दिसतोय बघा, 2 ला 5 ने भाग दिला तर किंमत निघेल, ही परिमेय संख्या आहे, किंमत निघतं. 3 ला -7 ने भाग दिला तरी किंमत निघतं. बरं का? आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्याची किंमतच काढू शकत नाही, दॅट इज नोन एज अपरिमेय संख्या. 4 ला 9 ने भाग दिला तरी किंमत मिळेल, याला भाग दिला तरी. बघा 0 ला 5 ने भाग दिला ना तरी किंमत मिळेल तुम्हाला. 0 ने 5 ला भाग दिला तरी किंमत मिळेल. या -8 ला 7 ने भाग दिला तरी. पण ही बघा ही 9/0 कोणत्याही अपूर्णांकामध्ये डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये जर 0 असेल ना तर त्याची किंमत काढता येत नाही. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 9/0. ऑप्शन नंबर सी. यापैकी अपरिमेय संख्या कोणती असेल? 9/0. बरं हा 0/5 दिसतो ना, याची किंमत काढता येतं. 5चा टेबल 0 पर्यंत 5 0 0 जसं होतं ना, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, तसंच 5 0 0. तर याची किंमत काढता येतं तुम्हाला, बट याची किंमत काढू शकत नाही. इन्फायनाईट टर्म येतं त्याचं, इन्फिनिटी ज्याला म्हणतात, किंमत निघत नाही. तर ही असायला पाहिजे तुमची अपरिमेय संख्या. राईट. चला 9/0 हे याचं उत्तर. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 66. 1591च्या मागील 6वी समसंख्या बरं आणि 1040च्या नंतर येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक. चला 1591च्या मागची 6वी समसंख्या. समजा 1500 किती आहे ती 91, याच्या मागची 6वी समसंख्या, याच्या मागची समसंख्या. तर 1590 ही पहिली होईल, मग 1588 ही दुसरी होईल, मग 86 ही तिसरी होईल, मग 84 ही चौथी होईल, मग 82 ही पाचवी होईल, 1 2 3 4 5 आणि 80. म्हणजे 1580 ही काय मिळते तुम्हाला? 6वी मागची समसंख्या. तसेच 1040
1040 याचा नंतर येणारी 6वी विषम संख्या, नंतर येणारी बरं का. आणि विषम संख्या 40च्या नंतर विषम संख्या येईल 41 पहिली झाली, मग 43 दुसरी, 45 मग 47 मग 49 आणि ही होईल 51, ही होईल 6वी म्हणजे 1051. राईट, 1051. तर या दोन संख्या मिळाल्या, बट यांच्याशी प्रश्न काय विचारलाय, यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, यांच्यातील फरक काढायचा आहे. आणि जो काही फरक येईल तो एका वर्गामध्ये आला पाहिजे, आणि जो वर्ग येईल त्याचा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे. चला फरक काढू. 1580 मायनस 1051 काय म्हणतोय बघा, शून्यामधून एक गेलाय 9, एक इथे शिल्लक 2, 529 ही संख्या मिळते. आणि 529 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर आय थिंक 23चा असेल म्हणजे काय 23चाच वर्ग आहे तो, तर उत्तर असायला पाहिजे 23. इथे मिळत आहे ऑप्शन नंबर ए. राईट. चला नेक्स्ट येऊया 67. काहीतरी चार्ट दिलेला आहे, बट याला वर सरकवून घेऊया आपण. काय बोलतोय चार्ट मध्ये प्रश्न, तर बघूया. डेटा इंटरप्रिटेशन सारखा हा दिसतोय. राईट. क्वेश्चन नंबर 67. खालीलपैकी चौकोनातील संख्या अभ्यासा, चौकोन व अचूक विधान निवडा. अचूक विधान म्हणजे हे विधान दिले आहेत 1 2 3 4, या 4 पैकी जे सत्य विधान असेल त्याला निवडायचं आहे, सत्य विधान. चला नंबर 1 मध्ये काय बोलतोय, 2 व 3च्या स्तंभात म्हणजे असा उलट, म्हणजे तुम्हाला 5-6 स्तंभ दिले बरं का. हा पहिला स्तंभ, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा 6, असे 6 स्तंभ दिले आहेत. आणि प्रत्येक स्तंभामध्ये तुम्हाला 3-3 संख्या दिलेल्या आहेत, 3-3. चला बघूया पहिला काय बोलतोय, 2 व 3च्या स्तंभात म्हणजे या 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 दोन स्तंभामध्ये समोर काय, केवळ संयुक्त संख्या आहेत. केवळ संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्याच्यामध्ये कोणत्या तरी संख्यांनी भाग जातो, म्हणजे मूळ संख्यांच्या अपोजिट संयुक्त संख्या. तर बघा तर की 2 आणि 3 मध्ये 8 ही संयुक्त संख्या आहे का, आहे. 14 पण आहे, 20 पण आहे, 9 पण आहे, 15 पण आहे, 21. हे तर पहिलंच ऑप्शन बोलतोय खरं, तो बोलतोय ना सत्य विधान ओळखा, पहिलंच ऑप्शन आहे सत्य विधान. तर तुमचं तो उत्तर व्हायला पाहिजे पहिलंच, बट दुसरं तिसरं चौथं चेक करून बघू चुकीचे आहेत का. नंबर बी मध्ये बोलताय, पहिल्या स्तंभात एक संख्या अशी आहे जी मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही, असं बोलताय. त्यामध्ये तो बोलताय एक तर मूळ संख्या एक कुठली तरी असायला नको किंवा संयुक्त, बट कुठली तरी संख्या असेल तर एक तर मूळ असेल किंवा संयुक्त असेलच. जसं 7 ही तर मूळ संख्या आहे, हा बोलतोय मूळ संख्या नाही किंवा संयुक्त संख्या नाही, म्हणजे दुसरा हा खोटा बोलतोय, तो दुसरा होणार नाही. नंबर 3 मध्ये बघा, पहिल्या स्तंभात एक मूळ संख्या नाही. पहिल्या स्तंभात एक कुठली तरी, तुम्हाला 3 संख्या आहेत पहिल्या स्तंभात, एक मूळ संख्या नाही बोलताय, बट इथे असं दिसतंय की 7 पण मूळ संख्या आहे, 13 पण मूळ संख्या आहे आणि 19 पण मूळ संख्या आहेत, म्हणजे तिन्ही मूळ संख्या आहेत. म्हणजे हा खोटा बोलताय, तो बोलताय की त्या 3 पैकी एक मूळ संख्या नाही असं बोलताय, पण 3च्या 3ही मूळ संख्या आहेत, त्यामुळे ते पण ऑप्शन कट होईल. चला लास्ट बघा, पाचवा स्तंभ कुठे मिळतोय, हा एकूण 6 मूळ संख्या आहेत बोलते. 6 कुठे, इथे एक तर ऑलरेडी 3च संख्या आहे, ऑलरेडी 3च, 6 कुठून तयार होतील, त्यामुळे हे सुद्धा, कारण आपलं पहिलं तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आलं होतं, तर आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. राईट. चला नंबर नेक्स्ट 68. 10 मीटर रुंदी व 12 मीटर लांबीची असलेल्या हॉलला, एक असा हॉल आहे बरं का, हा आहे 10 मीटर आणि हा आहे 12 मीटर. हॉलला मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशी बसवायची आहे. मोठ्यात मोठी चौरसाकृती फरशी बसवायची असेल तर त्याचे माप खालीलपैकी कोणते असेल, त्याचे माप. तर यांचा सरळ सरळ मसावी काढून घ्या ना. 10 आणि 12चा मसावी किती, 10 आणि 12चा मसावी 2, म्हणजे 2/2 ची असायला पाहिजे ती. 2 मीटर इंटू 2 मीटर हे इथे मिळतोय. मोठ्यात मोठी तर हीच होईल, हिच्यापेक्षा मोठी होणार नाही. मोठ्यात मोठी म्हणजे मसावी, लहानात लहान म्हणजे लसावी, शिकलाय ना आपण. मोठ्यात मोठी 2/2 हे असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट
69. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे करता येईल? आता ठोकळा जो असतो ना काही असा असतो, राईट ना, आणि याला असे काहीतरी बार्स असतात, बरं असो जे काय असो, याचा याचा जो घनफळ असतो, घनफळ तर या सर्व बाजू सारख्या असतात, तर त्याचा घन असतो आणि तो दिलाय 8 सेंटीमीटर. तर याचा घन घेऊया. 8 चा घन किती होत आहे? तो 512, राईट. आता याला वितळवल्यानंतर बाजू लोखंडी घन ठोकळा वितळून 2 सेंटीमीटर बाजूच्या असलेले किती ठोकळे असे तयार करायचे, छोटे छोटे क्यूब तयार करायचे. तर 2चा घन किती होतोय? 8. याच्याने याला भाग देऊन द्या, प्रश्नाचे उत्तर मिळेल. 8 सर्व 48, 3 शिल्लक 8 चौक 32 असे 64 छोटे छोटे तुकडे तयार करता येतील. त्यांच्यापासून 64 कुठे मिळतोय का रे? नाही, हा इथे मिळतोय. ऑप्शन नंबर लास्ट, 64 छोटे छोटे तुकडे करता येतील. चला नेक्स्ट बघूया पुन्हा. क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70. इक्वेशन दिले आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटीज 4.8 चा पॉवर 6 4.8 चा पॉवर 6 इंटू 20 चा पॉवर 6 आणि भागीला बोलतोय 16 गुणिला 20 यांचा पॉवर 6, राईट. आपल्या घातांकाचा एक नियम असतो बरं का, पॉवर जर सारखे असतील तर त्या संख्यांचा गुणाकार भागाकार सरळ सरळ करता येतो आणि त्यांचा पॉवर सारखा दाखवता येतो, राईट. म्हणजे या तिघांचा पण पॉवर सारखा दाखवता येईल आपल्याला. कोणत्या संख्येचा? 4.8 गुणिला 20 गुणिला 16 गुणिला 20 यांचा पॉवर सारखा दाखवता येईल. दाखवून देऊया की 4.8 गुणिला किती आहे तो? 20 भागीला 16 गुणिला 20 आणि यांचा पॉवर किती? 6. 6 पॉवर सारखे. भाग जातो का बघा, हा भाग दिला, राईट. डेसिमल पॉईंट सारखे करा तर हा होईल 160, म्हणजे 48 भाग 160 असा होईल ना. आणि त्याचा पॉवर 6, बरं का, याचा पॉवर 6. भाग जातो 48 आणि 160 मध्ये बघा कशा कशाने भाग जातो. ऑप्शन्स कसे दिले त्याला बघून घेऊ. 0.3, बरं 0.3 मीन्स 10च्या मल्टिपल मध्ये आपण तयार करू त्याला. तर 16 त्रिक 48, राईट ना. 16 एक 16, 16 त्रिक 48 म्हणजे 3/10 याचा पॉवर 6. बघा या ऑप्शन मध्ये बघा, हा 0.3 चा पॉवर 6 दिसतोय. म्हणजे या 3 ला जर मी 10 ने भाग दिला, 10 ने, तर तो होईल 0.3 आणि याचा पॉवर किती? 6. आणि असंच उत्तर तुम्हाला इथे दिसते बघा. 3 ला 10 ने भाग दिला तो झाला 0.3 आणि त्याचा पॉवर 6. ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे याचा आन्सर, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 71 वर आहे. विशाल वर्तुळाखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. वर्तुळखंड म्हणजे सर्कल, राईट ना, जो कितीचा असतो? 360. आता यापैकी समजा एखादा लहान असेल आणि एखादा मोठा असेल, तर हा समजा x असेल लहान, तर हा किती असेल? हा टोटल 360 मायनस x हा इतका असायला पाहिजे. प्रश्नामध्ये बोलतोय की विशाल वर्तुळखंडाचा माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. म्हणजे हा जो मोठा दिसतोय इथे येतो इक्वेशन, चला इकडे जागा इकडे घेऊया. मोठा जो आहे तो 360 वजा x आहे. हा कशाच्या बरोबर आहे? हा जो लहान आहे ना, लहान याच्या दुपटीपेक्षा 3 ने किती ने रे? 30 ने जास्त आहे. याची दुप्पट म्हणजे गुणिला 2 याच्यापेक्षा 30 ने जास्त आहे बोलताय. तर लघु वर्तुळखंडाचे माप म्हणजे या x चे माप काढायचे आहे तुम्हाला. इथून मिळून जाईल. सर्कल असतो 360चा, त्याच्यामधून मायनस. बरं हा 2x आहे, हा मायनस x इकडे गेला तर प्लस होईल आणि हा 30 जर इकडे आला तर 360 मायनस 30 बरोबर. हा 2x आहे, हा मायनस x इकडे गेला तर प्लस x. 2 अधिक 1 3x बरोबर. हा किती असतो? 330. 3 ने याला भाग द्या. 330 म्हणजे तुमचे उत्तर असायला पाहिजे 110. x ची किंमत किती असायला पाहिजे? 110. बघा तर इथे कुठे मिळतोय? हा मिळतोय 110, राईट. आहे थोडाफार ॲव्हरेज
लेवलचे प्रश्न यामध्ये आले. याच्यापूर्वी आम्ही 3-4 रिव्ह्यू दिले, त्यामध्ये सर्व प्रश्न सोपे सोपेच होते. मी ज्याला काही विशेष येते नाही तोही सॉल्व्ह करून, बट इथे मात्र थोडीशी स्किल या पेपरमध्ये लागली असेल विद्यार्थ्यांना. राईट. चला नेक्स्ट बघूया. या पेजला क्विट करूया 71च्या नंतर 72 पासून. किती राहिले? बाकीचे थोडेफार राहिले, जवळपास 30 प्रश्न राहिले, सॉल्व्ह करून घेऊ. क्वेश्चन नंबर 72. एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. व्यास काय दिलाय तुम्हाला? व्यास हा दिलाय तुम्हाला 1.4. तर त्रिज्या किती होईल? त्रिज्या होईल 1.4 च्या अर्धी 0.7. ही झाली आहे त्रिज्या. राईट. 2.2 किलोमीटर अंतर. 2.2 किलोमीटर. किलोमीटर म्हणजे त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा, 2200 मीटर होईल तो. राईट ना. 2.2 किलोमीटर 2200 मीटर म्हणजे 2.2 किलोमीटर तुम्हाला दिलंय. हे आपण कन्वर्ट करू याचं. 2.2 किलोमीटरचं अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यास चाकाचे किती फेरे होते? तो जो चाक आहे ना, ज्याचा व्यास 1.4 आहे, त्याची चाकाचे फेरे. एक फेरी म्हणजे तुमचा सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. एक परिघ म्हणजे एक फेरा. तर आधी तर परिघ काढून घ्या. तुमची त्रिज्या आहे 0.7, तर परिघ काढून घेऊ आपण. म्हणजे परिघ 2πr म्हणजे 2 गुणिला पाय म्हणजे 22/7 गुणिला r म्हणजे ही 0.7. राईट. डेसिमल पॉईंट सारखा केला, हा झालाय 70. 7 10 70. 22 दुने 44 भाग 10 म्हणजे 4.4. एक परिघ 4.4 मीटरचा होत आहे बरं का. 4.4 मीटरचा एक परिघ. तर 2200 मीटर जायला किती फेऱ्या होतील? तर त्याला 4.4 ने भाग देऊन द्या. एक फेरी होते 4.4 मीटरची, तर 2200 मीटर जायला किती फेऱ्या होतील? डेसिमल पॉईंट सारखा करा. 22 दुने 44. राईट. हरायला 1. 1000 ला 2 ने भाग द्या. म्हणजे 500 फेऱ्या व्हायला पाहिजे. त्याच्या 500 फेऱ्या. कोणता क्वेश्चन घेतला रे आपण? हा वरचा 500 फेऱ्या बघा, ऑप्शन नंबर बी. एक फेरी म्हणजे चाकाची एक फेरी म्हणजे एक सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. राईट. चला नेक्स्ट बघा काय क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73. 9.99 मीटर बोलता येतो लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तुकडा बाहेर कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती? तर 9.9 सेंटीमीटर 99 आहे तुमच्याकडे. 9.99 याला 9 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा, तो 0.09 मीटर. राईट ना. 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट त्याला देऊया, म्हणजे तो झाला मीटर मध्ये कन्वर्ट. याच्यामधून मायनस करून घेऊया. 0.09 काय मिळेल? 9 मधून 9 गेलाय 0. 9 मधून 0 9.9. 9.90 म्हणजेच 9.9 असं उत्तर असायला पाहिजे. 9.9 मीटर, कारण मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. ऑप्शन नंबर बी 9.9 मीटर. राईट. इकडून जा रे, हलवशील त्याला. चला नेक्स्ट. मध्येच बंद करावं लागेल लेक्चर. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74 ला या. पुढील संख्यांचे मध्यमान म्हणजे काय? ऍव्हरेज. मध्यमान म्हणजे ऍव्हरेज. बेरीज करा, एकूण संख्यांनी भाग द्या. चला करूया. 45 म्हणजे 5 आणि 5 10. 10 आणि 5 15. 15 आणि 5 20 आणि 4 24. 2 शिल्लक. 4 आणि 2 6. 6 आणि 2 8. 8 आणि 1 9. 9 9 आणि 3 12. 12 आणि 2 14. 14 आणि 2 16. 16 आणि 4 20. राईट. भागीला एकूण संख्या 1 2 3 4 5 6 7. उत्तर घेऊन जा. बरं, तुम्हाला ऑप्शन जे दिले डेसिमल पॉईंट मध्ये, हे एक महत्वाची गोष्ट आहे की डेसिमल पॉईंट मध्ये ऑप्शन आहे, तर डेसिमल पॉईंट मध्ये तयार करा. 7 दुने 14. 20 पर्यंत किती शिल्लक? 6. 64 तयार झाले. 7 9 63. किती शिल्लक? 1. 1 च्या समोर 0 घ्या, डेसिमल पॉईंट घ्या. 7 1 7. 3 शिल्लक. 3 च्या समोर 0 घ्या. 7 चौक 28.
29.14 बघा, 29.14 ऑप्शन नंबर बी. 29.14 ऑप्शन नंबर बी. राईट. मध्यमान किंवा मध्य म्हणजे सरासरी, आणि सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. चला या क्वेश्चन नंबर 75 वर. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयाला विकल्यास त्याला 9% नफा झालाय. हा 1308 ला विकतोय, 1308 ला, त्याला 9% नफा होत आहे. तर 100 अधिक 9, 109 ने भाग द्या, 1% तयार होईल कुणाच्या खरेदी किमतीचा, आणि गुणीला 100 केला तर खरेदी किंमत. तुम्हाला प्रश्न तोच विचारलाय, खरेदी किंमत किती द्या, भाग जातो का 109 ने. बघा चला 109चा टेबल मोजू. 109 एक 109 किती राहिले, 30 मधून 9 कमी करा, किती राहिले 21. हा झाला 218. 1 दुने 2, 9 दुने 18 म्हणजे 109 दुने 12 गुणीला 100. 12 गुणीला 100 म्हणजे काय असायला पाहिजे, ती 1200 रुपये असायला पाहिजे खरेदी किंमत. अगेन ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. 109 म्हणजे 100चा टेबल आणि 9चा टेबल. 100चा टेबल 100 एक 100, 209चा टेबल 9 दुने 18, 27. राईट. 1200 उत्तर असायला पाहिजे याचं. चला नेक्स्ट. 75 नंतर 76. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असं दिलेलं आहे. झेड दिलेलं नाही, वाय पर्यंत. वरील इंग्रजी अक्षरमाला पाहून गटात बसणाऱ्या जोडीचा, गटात न बसणाऱ्या, बरं का, गटात न बसणाऱ्या जोडीचा पर्याय क्रमांक लिहा. आता हा थोडा लॉजिकल, थोडासा डीपली लॉजिकल क्वेश्चन आहे, बरं का. ज्यांना कळला असेल त्यांनी उत्तर काढलं असेल. वारंवार म्हणजे रिजनिंग मध्ये एक हे असतं, जसं प्राईम नंबर मूळ संख्यांना हायेस्ट प्रायोरिटी असतं ना, तसंच अल्फाबेटिकल नुसार जे वॉवेल्स असतात, वॉवेल्स त्यांना पण प्रायोरिटी खूप असतं. तर आता हा प्रश्नच असा आहे की तुम्हाला शोधणे 5 गट दिलेले आहेत, तर वॉवेल्सला फोकस करणे की तुम्हाला कोणत्या कोणत्या गटात वॉवेल भेटतात आणि कोणत्या कोणत्या गटात वॉवेल भेटत नाही. चला पहिला गट बघूया. तर पहिल्या गटमध्ये वॉवेल तर भेटला आपल्याला, राईट ना. दुसऱ्या गटामध्ये आहे का वॉवेल? हो आहे. तिसऱ्या गटामध्ये वॉवेल आहे का? हो आहे. ओ. चौथ्या गटामध्ये वॉवेल आहे का? बघा चौथ्या गटामध्ये वॉवेल नाही आहे. पाचव्या गटात वॉवेल आहे का? बघा हा आहे. राईट. या 4 ग्रुप पैकी 5 ग्रुप पैकी 4 ग्रुप असे आहेत जिथे वॉवेल्स आहेत, आणि हा ग्रुप असा आहे ज्याच्यामध्ये वॉवेल नाही. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे हे. पण ऑप्शन जे दिले आहेत ना, ते पण थोडेसे लॉजिकल ऑप्शन दिलेले आहेत, की हे ऑप्शन काय दिले आहेत तेच समजत नाही, की हा दिलाय पी आणि टी. पी आणि टी म्हणजे पी पासून टी पर्यंत, बरं का. पी आणि टी म्हणजे पी पासून टी पर्यंत. हा एफ आणि जे म्हणजे एफ पासून हा जे पर्यंत. ए आणि ई, ए पासून ई पर्यंत. के आणि एन, तर हा के पासून एन पर्यंत. वॉवेल्स म्हणजे ते ऑप्शन तुम्हाला अशा पद्धतीने. तुमचं उत्तर काय आहे? पी क्यू आर एस टी म्हणजे पी पासून टी पर्यंत. ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट. काय बोलताय? 77. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच तिसरा होत. पण हे तर तुमच्या जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 78 बघा. एका रांगेत मीनाक्षी डावीकडून 12व्या स्थानी उभी आहे. डावीकडून 12व्या स्थानी. चला डावी बाजू म्हणजे ही, इकडून ती 12व्या स्थानावर उभी आहे. उभी आहे. तिच्या उजवीकडे 4थ्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मीराचा, इथून 4थ्या क्रमांकावर इथे मीरा उभी आहे. मीरा. आणि ही कोण होती पहिली? एका रांगेत मीनाक्षी. ही मीनाक्षी. 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या मीराचा उजवीकडून 10वा नंबर आहे. ही जी आहे इथे मीरा, इथे हे उजवीकडून म्हणजे इकडून 10व्या नंबरवर आहे. ही 10व्या नंबर. तर 10 अधिक 4 14, 14 अधिक 12, 14 अधिक 12 26. आणि आपण काय करतो? एक मायनस करतो त्यातून. तर 26 मायनस 1, 26 मायनस 1 इतके तर असतील 25 हे एकूण. बरं प्रश्न काय विचारलाय त्याला पण बघून घेऊया. तर रांगेत एकूण किती मुली आहेत? तर रांगेत एकूण 25 मुली असायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल डी 25. ठीक. चला नेक्स्ट. याला थोडंसं वर करून घेऊया. सर्वच्या सर्व आपल्याला गणित दिसत आहे तिथे.
50च्या नंतर सर्व गणित आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 79 बघ. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, तर त्याच वर्षातील बालदिन, बालदिन म्हणजे कोणता रे? बालदिन म्हणजे 15 नोव्हेंबर ना, सॉरी 14 नोव्हेंबर, राईट. 14 नोव्हेंबरची तारीख काढायची आहे. 14 नोव्हेंबर. कोणता पण एक वर्ष सिलेक्ट करा, कोणतं पण. 1 ऑगस्ट, चला 1 ऑगस्टला मी सिलेक्ट करतोय. 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट. आता कोणता वर्ष सुरू आहे? 2023. तर याचा एक दिवस काढून घेत आहे. 1 ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे 14403602503 यानुसार 144 8व्या क्रमांकावर कोण येत आहे? 144022503. तर तो होत आहे 3. 2000 म्हणजे 6. 23 म्हणजे 23 वर्ष समोर गेले आणि 23 वर्षापर्यंत 4 5 20. जिथे 6 ने 1 7 कटला, राईट. 23 हा राहिला 3. 23 मध्ये 7 ने भाग द्या 2 आणि हा 5. 5 आणि 2 7 कटला 3. 3 म्हणजे काय बोलताय? तो गुरुवार. तो गुरुवार बोलताय. तर आपला हा 3 आलाय 2023 घेतल्यावर. तर या 14 नोव्हेंबर 2023 ला पण आता समजा इथे 3 येत असेल म्हणजे गुरुवार, 4 येत असेल म्हणजे शुक्रवार, त्यानुसार असं समोर कमी येत असेल तर त्याला त्यामध्ये कमी करू. चला 14 नोव्हेंबरची तारीख आहे. 14 नोव्हेंबर म्हणजे 1464. 2000 म्हणजे 6. 23 वर्ष आणि 5 लीप वर्ष. 7 दुने 14 कटलाय, राईट ना. 6 आणि 4 10. 10 आणि 5 15. इथे जर कटला तर 7 3 21 2. 5 आणि 2 6 कटलाय. 6 आणि 4 10. 10 म्हणजे 7 शिवाय किती दिवस इतर एक्स्ट्रा मिळतात? 3. तर हा जर गुरुवार असेल 3 नंबरवर, तर हा सुद्धा गुरुवारच असायला पाहिजे. गुरुवार शोधा ऑप्शन मध्ये, त्या दिवशी सुद्धा गुरुवारच असायला पाहिजे. हे शॉर्टकट मेथड्स आहेत. जर माहिती नसेल तर एक व्हिडिओ टाकलेला आहे बरं का युट्यूबवर, कालमापनच्या. तर त्यानुसार तुम्हाला आपल्या चॅनलवर त्यानुसार तुम्हाला कॅलेंडरचं शॉर्टकट सहज कळेल बरं का. हे काय केलं ते सुद्धा तुम्हाला कळेल. तो व्हिडिओ बघून घ्या कॅलेंडरचा युट्यूबवर. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 80. आता इथे चिन्ह बदल की 15 वजा 4 भागीला 12 अधिक 9 भागीला 2 गुणीला 18 आणि वजा 2 हे दिलं. बट चिन्ह बदलायचे आहेत. तर बेरीज म्हणजे वजाबाकी. तर बेरीज कुठे दिसतंय का? हा इथे दिसतोय 12 आणि 9च्या मध्ये. तरी वजाबाकी घ्या. भागाकार चला गुणाकार म्हणजे बेरीज. गुणाकार कुठे दिसतोय का? इथे हा दिसतोय गुणाकार. 2 गुणीला 18 यांच्यामध्ये गुणाकाराचे गुणाकाराचे चिन्ह आहे. म्हणजे आपल्याला घेणे बेरीज 2 आणि 18, राईट. गुणाकार म्हणजे बेरीज. तर इथे गुणाकार इथे घेऊया बेरीज, राईट. त्यानंतर वजाबाकी म्हणजे भागाकार बोलताय. वजाबाकी कुठे मिळतोय? इथे मिळतोय. हा वजाबाकी घेतला. वजाबाकी म्हणजे भागाकार. हा भागाकार घेऊया. पुन्हा वजाबाकी कुठे मिळतोय? इथे. तर इथे भागाकार घेऊया, राईट. त्यानंतर भागाकार म्हणजे गुणाकार. भागाकार कुठे कुठे मिळतोय? इथे आणि इथे. भागाकार म्हणजे गुणाकार घेऊया आणि हा भागाकार म्हणजे गुणाकार. बॉडमासच्या रूल नुसार सॉल्व करणे आहे, त्याचा बाहेर जाता येणार नाही. चला सॉल्व करू. हा भागाकार आहे 15 भागीला 4 गुणीला 12 मायनस 9 गुणीला 2 प्लस 18 भागीला 2, राईट. भागाकार संपवून टाका. हा 4 त्रिक झाला बघा 12. 15 त्रिक हा झालाय 45, राईट. मायनस 9 दुने हा झालाय 18 प्लस 18 ला 2 ने भाग दिला 9, राईट. 45 मधून 18 कमी करा 27. 27 अधिक 9 27 अधिक 9 उत्तर यायला पाहिजे 36. 36 बघा तर मिळतं का? हा मिळतोय ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. चिन्ह बदला आणि बॉडमास नुसारच सॉल्व करावं लागेल, तर याचं उत्तर तयार होईल 36. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 81. क हा च पेक्षा श्रीमंत आहे. क हा च पेक्षा म्हणजे असं दाखवता येईल तुम्हाला, च पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो अ पेक्षा गरीब आहे. कोण? हा क. अ पेक्षा हा गरीब आहे म्हणजे अश्रीमंत आहे त्याच्यापेक्षा, क पेक्षा. व हा ड पेक्षा श्रीमंत आहे. व हा
ड ड पेक्षा श्रीमंत आहे, मात्र तो ई पेक्षा श्रीमंत नाही. हा जो आहे ई पेक्षा श्रीमंत नाही, तर ई याच्यापेक्षा जास्त श्रीमंत असेल. ई हा क पेक्षा गरीब आहे. हा बघा क इथे, याच्यापेक्षा जर ई हा गरीब असेल म्हणजे हा इकडे आला पाहिजे. ई मग हा अ मग हा ड, राईट. तर सर्वात श्रीमंत होतो अ, सर्वात गरीब होतो ड. प्रश्न काय विचारलाय, तर श्रीमंतीमध्ये दुसरा कोण. बघा श्रीमंतीमध्ये पहिला अ, तर दुसरा कोण असायला पाहिजे क. श्रीमंतीमध्ये दुसरा कोण असायला पाहिजे क असायला पाहिजे. पहिल्या नंबरवर तर अ आहे, दुसऱ्या नंबरवर क असायला पाहिजे, राईट. चला पटापट बाकीचे पण करून घेऊया. क्वेश्चन नंबर 82 वर या. खालील संख्या मालिकेत प्रश्नार्थकाच्या चिन्ह कोणती संख्या येईल. बघा हा जो दिसतोय ना 7, 26, 124, 1330, हा घन -1 आहे. 2चा घन 8 - 1, 3चा घन 27 - 1, 5चा घन, बरं हा 2चा घन -1, 3चा घन -1, हा 5चा घन -1, हा 11चा घन -1. आता महत्वाचं इथे असं आहे की हे जे घन घेतले आहेत ना ते कोणत्या संख्याचे आहेत बघा, तर ते मूळ संख्याचे आहेत. 2, 3, 5 मूळ संख्या. त्यानंतर 7चा घन -1, मूळ संख्या 7 आहे. त्यानंतर 9 घेता येणार नाही तर 11 येईल. 7चा घन 343 - 1, 342 असं उत्तर असायला पाहिजे. 342 कुठे मिळतोय, ऑप्शन नंबर सी. मूळ संख्यांचा घन आहे त्याच्यातून एक कमी केलेला आहे. चला नेक्स्ट बघूया. 82 च्या नंतर 83, राईट. हा चार्ट मध्ये दिलेला एक क्वेश्चन. हा 8 आहे, हा 9 आहे, हा 7 आहे. 8 आणि 9 17, 17 आणि 7 24. बरं हा असा बघूया. बघा 8 त्रिक 24 आणि हा 96 आहे, तर 24 चौक 96, राईट. 7 आणि 9 16 आणि हा 252 आहे. सॉरी 7 9 63, राईट ना. 7 गुणिला 9 63 गुणिला 4 करून बघा हा मिळतो का. 4 त्रिक 12, 1 शिल्लक, 6 चौक 24 आणि 1 25 मिळतोय. तर कोणत्या संख्येला गुणाकार केला तर 4 पट आली पाहिजे. तर 140 ची 4 भागीला 4 करा म्हणजे 35 गुणाकार यायला पाहिजे. कुणाचा, या 7चा आणि या संख्येचा. तर इथे कोणती संख्या असायला पाहिजे मग 35 येण्यासाठी 5. 7 5 35, तर तुमचं उत्तर 5 असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 1. थोडस लॉजिकल वेने जायचं आहे. बरोबर चांगली प्रॅक्टिस जर असली ना की पटापट सॉल्व्ह होतात. चला आकृत्यावरील क्वेश्चन आहे, काय बोलताय त्याला पण बघूया. पुढील आकृतीमध्ये एकूण चौकोन किती. तर आपला फंडा आहे बरं का, आपला फंडा आहे हा असा की याच्यामध्ये किती चौकोन असतील. तर 1 2 3, 3 ची दुप्पट 6, 6 इथे असतील आणि याच्यामध्ये किती चौकोन असतील. तर हा सुद्धा 1 2 3 इथे पण असतील 6, राईट. टोटल तर 12 व्हायला पाहिजे, पण 12 ऑप्शन मध्ये दिसणार नाही तुम्हाला. का, कारण कारण हा जो आहे ना हा मधला, हा अशा काउंटिंग मध्ये पण आला आणि अशा काउंटिंग मध्ये पण आला. 2 वेळेस काउंटिंग मध्ये आला, तर त्याच्यामधून एक कमी करा. इथे एकूण 11 चौकोन असायला पाहिजे, 12 असणार नाही, राईट. चल क्वेश्चन नंबर 85 बघा. एका प्रश्नपत्रिकेत एकूण 50 प्रश्न आहेत. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. जर जर किती एकूण प्रश्न सोडवले, रामूने एकूण प्रश्न सोडवले म्हणजे सर्व प्रश्न सोडवले 50, तर त्याला 92 गुण मिळाले. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले. एकूण प्रश्न किती आहेत 50. 50 ला कमी किती होतात 2 गुण, 2 ने गुणाकार करा, हा झालाय 100. या 100 ची बेरीज त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत करा 92 ने, म्हणजे 192. आणि याला बरोबर आणि चूक यांच्या बेरजेने भाग द्या, म्हणजे 6 ने भाग द्या, प्रश्नाचे उत्तर मिळेल. साइन 3 18, 1 शिल्लक, साइन 2 12, 32 हे बरोबर असायला पाहिजे. 32 जर बरोबर असतील तर 50 मधून 32 गेले, 18 हे चूक असायला पाहिजे.
प्रश्न विचारलाय बरोबर किती, तर 32. ओ माय गॉड, 32 तर ऑप्शन मध्ये मिळत नाही आणि हे शक्य नाही की ते 32 उत्तर चुकलेलं असेल. 32 असायला पाहिजे. एकतर या प्रश्नामध्ये ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत किंवा प्रश्नामध्ये चुकीच्या लिहिलेल्या आहेत. 32 शिवाय तिथे प्रश्नांची संख्या 100 असेल ना, तर 32 उत्तर येऊ शकतं त्याचं. चला याला व्हेरीफाय करून घेऊया बरं का. एकूण 50 प्रश्न आहेत, कारण 32 तर ऑप्शन मध्ये दिसत नाही आणि आय एम डॅम शुअर की याचं उत्तर 32च यायला पाहिजे. चला व्हेरीफाय करू की त्याला 92 गुण मिळतात. जर 32 प्रश्न बरोबर सोडवले असेल तर बरोबर साठी किती गुण मिळतात त्याला? 4. 32 गुणिला 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, हे झाले त्याचे बरोबर. तर चुकवले किती? 18. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण कमी केले जाईल. 18 दुने 36 मायनस 36 करा, बघा तर त्याला 92 गुण मिळतात का? 8 मधून 6 गेले 2, 12 मधून 3 गेले 9, यस 92 गुण तर मिळतात. म्हणजे 32 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे होतं. ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही या प्रश्नांवर, एकतर ऑप्शन चुकीचे लिहिलेले आहेत किंवा प्रश्न चुकीचे आहे. डेफिनेटली घ्या बरं का, मी सांगताय. जर प्रश्न हा असेल ॲक्युरेट तर उत्तर 32च असायला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं तयार होणार नाही. बट प्रश्न हा चुकीचा असेल किंवा ऑप्शन चुकीचे असतील जे 32 मिळत नाहीये, तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल. बघा मी व्हेरीफाय करून दिलं ना, 32 बरोबर असतील तर एका प्रश्नाला 4 गुण मिळतात त्याला. 32 गुणिला 4 टोटल गुण मिळाले 128. पण चुकलेले गुण तर त्याला कमी करणे आहेत. तर 18, 32 प्रश्न बरोबर असतील, एकूण 50 पैकी 18 चुकलेले असतील, तर 18 चुकीसाठी 2 गुण कमी केले जातात. 18 दुने 36 गुण कमी होतील त्याचे. 128 मायनस 36 तयार झाला ना 92, पण ऑप्शन मध्ये नाही. राईट. तर हा प्रश्न एकतर चुकीचा आहे किंवा ऑप्शन्स चुकीचे लिहिण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल या प्रश्नांवर, डेफिनेटली घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 86. पहिल्या दोन संख्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. बघा हा क्वेश्चन एकदा हा सेम क्वेश्चन बरं का एमपीएससीच्या कंबाईन मध्ये आला होता. एमपीएससीच्या कंबाईन मध्ये, जर तुमच्यापैकी एमपीएससी देणारे हा व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना बिलकुल आठवेल कंबाईन मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे तो. आणि याचं लॉजिकही खूप भयंकर आहे बरं का, खूप जास्त भयंकर लॉजिक आहे की असं सहजासहजी पटकन कळेलच असं नाही. पण मी सांगतोय तुम्हाला त्याचं लॉजिक की इथे इथे हा जो 86 आहे याचे अर्धे केला गेले. या 86च्या अर्धे, 86च्या अर्धे म्हणजे किती होतात ते 43. या 86च्या अर्धे 43 म्हणजे या 86 पासून ही संख्या कशी तयार झाली आहे ते सांग. आणि त्यामधून मायनस करण्यात आली आहे या दोघांची बेरीज. 8 अधिक 6, 8 अधिक 6 14. तर 43 मायनस 14 उत्तर होते. कारण हा प्रश्न माझ्या अगदी डोक्यात फिट आहे, कारण हा प्रश्न एमपीएससीच्या कंबाईन मध्ये आलेला आहे. तिथूनच यांनी कॉपी करून इथे टाकलाय बरं का. राईट. सेम लॉजिक की 98च्या नंतर इथे काय येईल, दॅट इज द क्वेश्चन. तर 98च्या अर्धे करा. 98च्या अर्धे म्हणजे 49. इथे घ्या 49 मायनस या दोघांची बेरीज करा. 8 अधिक 9 17. 17 मायनस करा म्हणजे उत्तर 32 तयार व्हायला पाहिजे. 32 बघा 32 ऑप्शन मध्ये मिळतं का? हे मिळतं ऑप्शन नंबर सेकंड 32. हे होतं याच्या मागचं लॉजिक. राईट. थोडासा हा कठीण प्रश्न टाकण्यात आलेला होता बरं का सहसंबंधाचा. तर 32. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट 87. सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काटायला किती वेळा ओलांडेल? अरे बघा की इथे 10 वाजले आहेत, हा 10 असे वाजतील राईट ना. त्यानंतर त्यानंतर हा मिनिट काटा पूर्ण असा फिरेल तर याला क्रॉस करेल तर हा 11 वाजेल इथे, म्हणजे एक वेळच झाला राईट. त्यानंतर मिनिट काटा पूर्ण असा फिरेल तर 12 वाजतील. बरं 12 वाजतील ते एकमेकांच्या काट्यावर काटा येतील बरं का, क्रॉस करणार नाही. तर त्यानंतर तो क्रॉस करेल की 12 वाजून काहीतरी मिनिटे असा मिनिट काटा येईल ना, तर त्यावेळेस ते होतील 2 राईट. त्यानंतर मिनिट काटा पूर्ण गोल फिरेल तर 1 वाजून जाईल, 1 वाजून जाईल. आणि मग त्यानंतर मिनिट काटा इथून फिरेल ना तर या 1 ला क्रॉस करेल तर इथे वाजतील 2, म्हणजे 2 वाजले बरं का. तर तिसऱ्या वेळेस त्याने क्रॉस केला.
म्हणजे किती वेळेस क्रॉस करतोय तो? 3 वेळेस क्रॉस करतोय, तर 3 वेळा. राईट. चला नेक्स्ट ला येऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88. वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:3. 4:3 यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 8 वर्षानंतर. त्यांच्या 8 वर्षानंतरची गॅप दिली आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल, 6:5. आणि प्रश्न काय विचारलाय? दोघांच्या वयातील फरक किती? दोघांच्या वयात. तर आधी तर सारखी अंतर आहे का बघा, 6 आणि 4चं 2 आणि याचं 2 आणि कितीचं डिस्टन्स आहे? 8. 2 शेअर म्हणजे 8, म्हणजे 1 शेअर कितीचा होईल? 4. या दोघांच्या वयातील अंतर काढायचं आहे. या दोघांच्या वयातील अंतर 4 आणि 3चं अंतर आहे 1 शेअर गुणिला 4, 4 1 4 उत्तर असायला पाहिजे बघा. 4 मिळतं का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर बी 4. राईट. चला नेक्स्ट. समोर ही सर्व गणितच दिसतंय. चला सोडून घेऊ याला पण. चला काय बोलतो समोर? संजना सरळ पूर्वेकडे 8 मीटर चालली. संजना समजा ही आहे, सरळ पूर्वेकडे 8 मीटर. ही पूर्वेकडे म्हणजे उजव्या बाजूला. आणि नंतर डावीकडे 90 अंश वळून 15 मीटर. नंतर डावीकडे 90 अंश 15 मीटर चालली. 15 मीटर चालली. तर सध्यापासून तिचे मूळचं स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? तर कोणत्या दिशेला? तर या दिशेला आहे. राईट. आणि किती अंतर? तर इथे 90चा कोण तयार होतो? 15चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64, 225 अधिक 64 हा होतो 289. जो कुणाचा स्क्वेअर आहे? 17चा. तर 17 मीटरवर. आणि ही दिशा कोणती? नैऋत्य दिशेला. बट दिशा तर दिलेली नाही ऑप्शन मध्ये. तर 17 बघा मिळतं का? 17 मीटर हे उत्तर असायला पाहिजे. 17 मीटर असेल ती. चला नेक्स्ट. एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत राधाचा 32वा क्रमांक आहे. तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. रमा ही उत्तीर्णच्या. बरं हे पण उत्तीर्ण दिलेलं आहे बरं का. आणि ही पण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं यादीत 44 क्रमांक आहे. वर्गातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण. उत्तीर्ण व अनुत्तीर्ण म्हणजे पास आणि फेल. पास आणि फेल यांचा रेशो दिलाय 5:1. पास आणि फेल यांचा रेशो दिलेला आहे 5:1. बट तुम्हाला प्रश्नामध्ये कुठेच अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला दिसत नाहीये. कुठलाच दिलेला नाहीये. एकच मिनिट. तुम्हाला प्रश्नामध्ये असं कुठेच मेन्शन केलेलं नाहीये अनुत्तीर्ण म्हणजे नापास विद्यार्थी. बट पास आणि नापास विद्यार्थ्यांचा शेअर दिलेला आहे तुम्हाला 5:1. तर टोटल शेअर बघा. असे प्रश्न कसे काढले हे लॉजिकल प्रश्न असतात बरोबर की 5 अधिक 1 टोटल किती होतात? 6. टोटल शेअर किती होतात? 6. तर तुमचं उत्तर 6ने भाग जाणारी संख्याच असायला पाहिजे. कारण यामध्ये असाच प्रश्न तयार होतो एकूण विद्यार्थी किती, तर एकूण विद्यार्थी संख्या किती, 6ने भाग जाणारी संख्या शोधायची आहे. 5 एक शेअर आहे. टोटल शेअर त्याला 5 अधिक 1 6. 6ने भाग जाणारी संख्या असायला पाहिजे. बघा 185 मध्ये 85 मध्ये जाईल का भाग? नाही. 76 मध्ये पण 6ने भाग जाणार नाही. 95 मध्ये पण जाणार नाही. हा 102 दिसतोय. या 102 मध्ये 6ने भाग जाईल. तुमचं उत्तर असायला पाहिजे 102. चला नेक्स्ट. पुढील अंकमालिकेतील असे किती वेळेस पडले आहे की जे मूळ संख्या नंतर मूळ संख्या आली आहे? कंटिन्युअस 2 वेळेस मूळ संख्या किती वेळेस आली आहे? दॅट इज द क्वेश्चन. मूळ संख्या नंतर मूळ संख्या. चला बघूया. एक तर मूळ संख्या नाही, हा 2 आहे. 2च्या नंतर 3 आली आहे. पण मग 3च्या नंतर 4 आली आहे, ती होणार नाही. मग मूळ संख्या 5 आहे. 5च्या नंतर 6 मूळ संख्या नाही आहे. 7 आहे मूळ संख्या, पण 7च्या नंतर 8 नाही आहे. 5 मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 7 पण आली आहे. बरं 7 मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 3 पण आली आहे. 3 मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 2 पण आली आहे. अशा 3 पेअर तयार झाल्या. मग एक मूळ संख्या नाही, मग हे 3 आणि 2 आहे.
असं किती वेळेस झालाय मोजा तर 1 2 3 4 5 असं 5 वेळेस झालाय की लगेच मूळ संख्येच्या नंतर मूळ संख्या आलेली आहे कंटिन्यू 2 टर्मला मूळ संख्या आली. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 92. खालील अक्षर गटात जर पहिल्या व शेवटच्या अक्षरांची अदलाबदल केली तर अर्थपूर्ण किती शब्द तयार होतील. राईट, पहिल्या 4चा गट दिलाय हा. राईट, हा पहिला इकडे आणला आणि शेवटचा इकडे घेतला तर तो काय होईल GATE. अर्थपूर्ण शब्द तयार झालाय, यस झालाय. राईट, इकडे हा पहिला शेवटच्या सुरुवातीला आणला आणि पहिला शेवटी घेऊन गेलो तर तो होतो COME. अर्थपूर्ण शब्द आहे का, यस कम अर्थपूर्ण शब्द आहे. चला या शेवटच्याला सुरुवातीला घेऊन येऊ, पहिल्याला शेवटच्याला घेऊन जाऊ CDFK. हा अर्थपूर्ण शब्द होतो का रे, काही वाचता येतो का, सडाफक नाही होत, वाचता येत नाही, कट करा. चला याला सुरुवातीला घेऊन याला इकडे घेऊन या ORDO, ओरडो. ओरडो मी तर ऐकलेला नाहीये बरं का असा काही शब्द, ओरडो मला नाही वाटत हा अर्थपूर्ण शब्द आहे. एम ला इकडे येऊन या, टी ला तिकडे येऊन जा म्हणजे तो होईल MQCT. MQCT नाही, हा पण अर्थपूर्ण होणार नाही. तर किती शब्द होत आहेत अर्थपूर्ण, हे 2च होत आहेत. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 2 असायला पाहिजे. तर 2 हे इथे मिळते ऑप्शन नंबर सी ला. 2च अर्थपूर्ण शब्द होत आहेत तर 2 उत्तर असायला पाहिजे. चला नेक्स्ट, ABCDEF हे 6 मित्र केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले. चला वर्तुळाकार 6 मित्र दाखवू, 1 2 3 4 5 6. वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ई हा डीच्या डावीकडे आहे. जर डी इथे असेल तर त्याची डावी बाजू ई इथे असायला पाहिजे. सी हा ए आणि बीच्या मध्ये बसलाय, बट ए आणि बी आपल्याला माहिती नाही, नंतर घेऊ. बट समोर बोलतोय ए आणि बीच्या, ई हा ए च्या मध्ये एफ आहे, ए व ई च्या मध्ये एफ आहे आणि नंतर काय बोलताय, सी हा ए आणि बी च्या मध्ये बसलेला आहे, सी माहिती नाही. ई व ए यांच्यामध्ये एफ आहे. तर ई व ए, तर ए ला मला इथे घेता येणार नाही कारण इथे डी येईल, तर ए ला मला इथे घ्यावं लागेल. यांच्यामध्ये कोण आहे, एफ. आणि ही कंडिशन बघा, सी हा ए आणि बी च्या मध्ये बसलेला आहे. हा ए इथे आहे तर बी इथे येईल, तर सी इथे होईल. सी हा ए आणि बी च्या मध्ये बस, तर सी च्या लगतच्या उजवीकडील कोण, हा सी आहे. इकडे बघतोय त्याच्या लगतच्या उजवीकडे कोण असायला पाहिजे, तर ए असायला पाहिजे त्याच्या लगतच्या उजवीकडे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. चला नेक्स्ट येऊया. काय होतो, होतोय. चला क्वेश्चन नंबर 94 वर या. बरं, तो याचा पूर्वीचा जो प्रश्न होता ओरडो, ओरडो तो मी कन्फर्म नाही बरं का, तो थोडा तुम्ही बघून घ्या, कारण ओरडो नावाचा असा की कोणता शब्द मी ऐकलेला नाही आहे, तर मला वाटलं की होत नसेल. आन्सर की आली असेल त्यामध्ये उत्तर मिळेल. जर उत्तर 3 असेल ना, ओरडो होत असेल तर उत्तर तुमचं 3 असेल, ओरडो होत नसेल तर 2च असेल. चला 94. जळगाव बस स्थानकावरून दर 45 मिनिटाला बस 40 गावला जाते. रवी हा बस स्थानकावर गेला, पण त्याला सांगण्यात आले की 40 गाव गाडीची यापूर्वीची बस 21 मिनिटं अगोदर गेली, म्हणजे तो 21 मिनिट उशिरा पोहोचला. 21 मिनिट उशिरा पोहोचला. जर बस स्थानकावरील घड्याळात 7:39 झाले आहेत, तर पुढची बस किती वाजता येईल. 7:39 झाले आहेत आणि तो 21 मिनिट ऑलरेडी उशीर झालेला आहे, तर शिल्लक आहे त्याचे 29 मिनिट. राईट ना, तर त्या चला 7:39 झाले आहेत. 7:39, 21 मिनिटापूर्वी गेली ती, तर 21 मिनिटं मायनस करून घ्या. 9 मधून 1 गेले 8 आणि 1 7:18 ती बस गेली असेल, आणि याच्यानंतर 45 मिनिटानंतर पुन्हा जाईल, तर याच्यामध्ये 45 मिनिटं ऍड करून घ्या, उत्तर येऊन जा. 8 आणि 5 13, 1 शिल्लक. बघा 4 आणि 1 5 आणि 1 6, 6 होतो, 6 म्हणजे 0 होतो बरं, कारण 60 मिनिटं होतात, तर एक इथे ऍड करावा लागतो आणि इथे होईल तो 8. 8 वाजून 3 मिनिटे व्हायला पाहिजे.
समोरची बस 8:03 8:03 हे ऑप्शन नंबर 1 हा 8:30 आहे, राईट. 21 मिनिटं अगोदर गेली होती, 39 मधून 21 मायनस केली आणि 45 मिनिटानंतर पुन्हा येणार आहे, 45 मिनिटं प्लस केली. चला नेक्स्ट. एका शेतात काही प्राणी असून त्यामध्ये 20 गायी, 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत. 20 गाय 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत. तर त्यांच्या पायांची एकत्रित संख्या, आता त्यांच्या पायाची एकत्रित संख्या 20 गाय आहेत, एका गायला 4 पाय, तर 20 चोक 80 पाय. चला पाय इकडे घेत आहे 20, राईट. पायांची संख्या इकडे घेतोय, राईट. 20 चोक 80 प्लस 15 चोक 60 प्लस कोंबड्या ज्या माहिती नाही त्या समजा एक्स असतील, तर 2 गुणिले एक्स 2x, कोंबड्याला 2च पाय. एकूण डोक्यांची संख्या काय झाली आहे, 20 अधिक 15 अधिक एक्स, ही एकूण डोक्यांची संख्या. तर डोक्यांची संख्या एकूण घेऊन घेऊया आपण, 20 अधिक 15 अधिक एक्स ही एकूण डोक्यांची संख्या आणि पायांची संख्या ती. प्रश्नामध्ये असं बोलतंय की शेळ्या कोंबड्या आहेत, त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 ने जास्त आहे. ही पायांची संख्या आहे ही याच्यापेक्षा 114 ने जास्त आहे. तर याच्यामध्ये जर मी 114 मिळवले तर या दोघांचं इक्वेशन बरोबर दाखवता येईल मला. इकडे जागा अपुरी आहे म्हणून मी असं करतोय बरं का. तर 80 गुणिले 60 हे झाले 140 प्लस 2x बरोबर 20 आणि 15 35, 35 आणि 14 49, म्हणजे हे 149 अधिक एक्स. हा एक्स इकडे येईल, 2x मधून एक्स मायनस होईल एक्स बरोबर या 149 मधून 140 मायनस करा तर राहिले आहेत 9, म्हणजे एक्स ची किंमत 9 इतक्या कोंबड्या असायला पाहिजे तिथे. तर ऑप्शन नंबर डी होईल या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन नंबर डी, राईट. चला नेक्स्ट, शेवटचे 5 राहिले, करून घेऊया. 96. एक माकड 10 मीटर खांबावर एका प्रयत्नात 2 मीटर वर चढते. हा समजा 10 मीटरचा खांब आहे, एका मिनिटामध्ये 2 मीटर वर चढते व 1 मीटर खाली घसरते म्हणजे तो 1 मीटर, म्हणजे एका मिनिटामध्ये तो फक्त 1च मीटर चढतो. एका मिनिटात तो 1च मीटर, पुन्हा 2 वर जाईल, पुन्हा 1 खाली येईल, राईट. प्रश्न हा विचारलाय की माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील. लक्षात घ्या, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल, हा 5 असेल, हा 6 असेल, हा 7 असेल, हा 8 असेल आणि हा 9 असेल आणि हा 10, राईट. तो एका उडीमध्ये 2 मीटर करतोय, एका मिनिटात 1 मिनिट, तर या 8 मीटर पर्यंत जायला त्याला 8 मिनिट लागतील. 8 मिनिटात तो जाईल 8 मीटर आणि त्या 8 मीटरच्या नंतर जेव्हा तो जंप करेल तेव्हा सरळ 2 मीटरची जंप करेल आणि वर चढून जाईल, तर खाली उतरणार नाही. तर ऑलरेडी 8 मिनिट 8 मीटर साठी लागले आहेत, प्लस 1 मिनिट त्याला तो जंप करायला लागेल, म्हणजे टोटल 9 मिनिटामध्ये टोटल तो पोल पार करून घेईल. तर पुढे गेला प्रश्न आपला 9 मिळतो का, ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर, राईट. चला शेवटचे राहिले त्याला बघून घेऊया पटापट. क्वेश्चन नंबर 97 बघा. जिओ हा 8 दिलेला आहे, स्लो हा 64 दिलाय, कप हा 27 दिलाय, तर परचेस किती हा प्रश्न विचारला, राईट. आता ऍक्च्युली जर थोडीशी नजर असेल तर 8 27 64 हे घन आहेत आणि जिओ हे 2 लेटर्स वापरले आहेत, तर 2 चा घन हा झालाय 8. स्लो SLOW 4 आहे, तर 4 चा घन हा झालाय 64. कप 1 2 3 चा घन हा झालाय 27. तर इथे फक्त अल्फाबेट बघा, 1 2 3 4 5 6 7 8, तर 8 चा घन तो व्हायला पाहिजे 512. तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर ए 512, राईट. चला नेक्स्ट, याला थोडं वर करून घेऊया, म्हणजे फायनली शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत, करता येतील. चला बघू काय बोलतोय प्रश्नामध्ये. क्वेश्चन नंबर 98.
ABCDEFGHI पर्यंत दिले. वरील इंग्रजी अक्षर मालिकेत उजवीकडून 11व्या व डावीकडून 14वे अक्षर घेऊन पहिले उजवीकडून 11वे अक्षर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. उजवीकडून 11वे अक्षर कोणतं आले? आता डावीकडून 14वे अक्षर घ्या. डावीकडून म्हणजे इकडून 1 2 3 4 5 10 11 12 13 14 हा मिळतोय. हे दोन अक्षर घेतले आहेत. 14 अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा, आता तयार झालाय ऑन हा शब्द, तयार होणाऱ्या शब्दाचा उलट अर्थी शब्द, बरं का, उलट अर्थी शब्द, उलट नाही, ऑनचा उलट अर्थ निघाल. ऑन म्हणजे सुरू करणे, तर याचा उलट काय असायला पाहिजे? ऑफ. याचा उलट काय असायला पाहिजे? ऑफ. उलट अर्थी बोलताय, बरं का, अर्थी म्हणजे अर्थ काय निघतोय. नाहीतर ऑनचा उलट NO, नो करू नका, बरं का. अर्थ काय त्याचा? ऑनचा अर्थ सुरू करणे आणि ऑफचा अर्थ बंद करणे. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर डी ऑफ असायला पाहिजे. इथल्या इथेच फिरवतात, बरं का, हा प्रश्नांमध्ये तुम्ही फिरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 99. मगन हा असा लिहिला जातो, गरज हा असा लिहिला जातो, मकर हा असा लिहिला जातो, तर गरम कसा लिहिला जाईल? चला लिहूया. ग साठी काय मिळतंय? 2 लिहून घ्या. र साठी काय मिळतंय? कुठे? र साठी 4 आणि म साठी काय मिळतंय? तर 3. 243 बघा ऑप्शन मध्ये. हे होईल या प्रश्नाचे उत्तर. ओके, चला नेक्स्ट. अरे क्वेश्चन नंबर शेवटी पोहोचलो रे आपण, लास्ट वर आलोय शेवटी फायनली. खूप वेळ लागला याला रिव्ह्यू द्यायला. बाकीचे जितके रिव्ह्यू दिले ना 10-10 मिनिटात संपले, बरं का. अशी चिल्लरचे पेपर होते. हा थोडासा मात्र ऍव्हरेज पेपर आला तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर लास्ट. सकाळी 10:30 वाजता मिनिटांनी म्हणजे 10:30 निघालेल्या ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 120 किलोमीटर अंतरावरील तो किती वाजता पोहोचेल? गावी किती वाजता? टोटल 120 किलोमीटरचं अंतर तो जर 24 तासामध्ये पार करत असेल तर त्याला 5 तास लागायला पाहिजे. म्हणजे 5 तासात पोहोचेल. 5 तासात पोहोचेल म्हणजे तो मग त्याला फायनली विश्रांतीच करणे. तर त्या 5 तासापर्यंत 4 गॅप्स पडतील, म्हणजे 4 वेळेस त्याला विश्रांती घ्यावी लागेल. 4 वेळेस विश्रांती घेईल तो आणि एक वेळेस विश्रांतीसाठी त्याला 10 मिनिट आहे, म्हणजे 40 मिनिटे एक्स्ट्रा लागतील. 40 मिनिटे काय लागतील त्याला एक्स्ट्रा. आता ऑलरेडी 10:30 ला निघालाय, त्याला 5 तास पोहोचायला लागतील. 10:30 अधिक 5 म्हणजे 10 आणि 5 15 म्हणजे 3 वाजून त्याला 30 मिनिटाला पोहोचायला पाहिजे होता, राईट ना. 10 आणि 5 म्हणजे 10:30 ला निघाला ताशी 24 किलोमीटर वेगाने आणि एकच मिनिट, 10 वाजून 30 मिनिटांनी निघाला. ताशी 24 किलोमीटर प्रति वेगाने तो धावणारा सायकल स्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटं घेत आहे. तर 10:30 ला निघाला तो. 10:30 ला निघालाय तर 10 वाजून 30 मिनिटाला निघेल, तर पहिल्या तासात तो 11 वाजून 30 मिनिटाला पोहोचेल, राईट. मग 10 मिनिटं विश्रांती घेईल, तर 10 मिनिटं विश्रांती घेईल तर ते झाले 40. त्यानंतर 12 वाजून 40 मिनिटाला पोहोचेल, तर तो पुन्हा 10 मिनिटं विश्रांती घेईल. 5 वेळेस जायचं ना असं त्याला. 24 पंचे 120 होतं ना. त्यानंतर 12:50 झाले, त्यानंतर 1 वाजून 50 मिनिटाला पोहोचेल, पुन्हा 10 मिनिट विश्रांती घेईल, म्हणजे तो पोहोचेल आता 2 वाजता. किती झाले? इथून इथपर्यंत 1 2 3 4, तर इथून तो पुन्हा 2 वाजता तो पोहोचेल, पुन्हा 10 मिनिटं विश्रांती घेईल, म्हणजे 2 वाजून 10 मिनिटाला तो तिथे पोहोचायला पाहिजे. 2 वाजून 10 मिनिटानंतर हा चौथा टर्म झालाय ना. त्यानंतर फायनली तो 1 तास पुन्हा म्हणजे 3 वाजून 10 मिनिटाला तो पोहोचेल आणि आता 10 मिनिटाची विश्रांती घेणार नाही तो. आता तो 10 मिनिटाची विश्रांती घेणार नाही, तो सरळ घरी पोहोचलेला आहे. तर 3 वाजून 10 मिनिटानंतर घरी तो फायनली आराम करेल, कारण समोर तर जाणे नाहीये त्याला. तर 3 वाजून 10 मिनिटं हे असायला पाहिजे याचं उत्तर, राईट. थोडासा तर ॲव्हरेज लेवलचा प्रश्नपत्रिका होती आणि खरंच अशी प्रश्नपत्रिका यायला पाहिजे. बाकीच्या जिल्ह्याचे रिव्ह्यू केले ते एकदम चिल्लरचे होते, 10-12 मिनिटातच संपले, बरं का. असे साधे सोपे प्रश्न होते, बट
खरंच हा मीरा भाईंदरचा पेपर जो आला आहे तो एकदम बेस्ट मस्त पेपर आलेला आहे आणि याचं सोल्युशन तर मी दिलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला काही तक्रारी किंवा सजेशन असतील तर कळवा बरं का. आणि हा तो प्रश्न मी बोललोय तो त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल. डेफिनेटली तो चुकीचा प्रश्न आहे किंवा ऑप्शन चुकीचे घेण्यात आलेले आहे. राईट. आमचं पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करा बरं का चॅनलला. तुम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी चांगले व्हिडिओ मिळतील. आवडला असेल, ज्यांनी दिला असेल त्यांना शेअर करा. ते पण टॅली करतील त्यांचे किती बरोबर किंवा किती चूक आहे. लवकरच पुन्हा भेटतोय मी तुम्हाला. तोपर्यंत थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.